या मेळाव्यामध्ये ज्या कंपन्यांनी त्यांच्या व्यवस्थापकांनी सहभाग घेतलेला आहे त्या कंपन्यांचे सर्वच संबंधित जे असतील त्यांचेसुद्धा महत्त्वपूर्ण ते उपस्थित राहून त्यांनी संपूर्णपणे या कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका झाली. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम आपल्याला पुढे 1 दिवसासाठी नाही तर आपल्याला पुढे सुद्धा हा कार्यक्रम असाच चालू ठेवायचा आहे. आणि निश्चितपणे आमच्याकडे जे आता येतील आणि त्यामुळे एक मला वाटतं मुंबईतील हा पहिलाच असा उपक्रम असेल की जेणेकरून आज या संपूर्ण एक प्लॅटफॉर्म संपूर्ण यात बेरोजगार तरुणांना आपण देत आहोत. आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा आज आम्ही 1 दिवस करून थांबणार नाही आहोत तर याचा आम्ही एक सेल तयार करणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून या कंपन्या संपूर्णपणे आपल्याला अटॅच राहणार. या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या तरुणांना इंग्लिश स्पीकिंगसुद्धा शिकवलं जाणार. त्याच्यामध्ये त्यांना AIच्या बाबतीमध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार. आणि सध्या नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने पुढे जे काही सर्व्हिसच्या संधी आहेत नोकरीच्या संधी आहेत तर त्यासुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांना दिलं जाणार आहे. नक्कीच सगळ्या बाजूने आपण विचार करू की या बाबतीमध्ये नक्कीच तरुणांना कसा फायदा होईल. याच्यामध्ये आता रोजगाराचा आपण कार्यक्रम केला. आपण बघितलं असेल तर मागे आपण हेल्थ कॅम्प केलेला आहे. असे जे लोकांना उपयोगी पडणारे उपक्रम आहेत. महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा आपण सेवा कार्य चालू केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं लोकांना जे गरज आहे नागरिकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रामाणिकपणे. महिला सक्षमीकरणाचं होतं आज महिलांना पण रोजगार नाही. त्याही महिलांना घर चालवणं कठीण होत चाललेलं आहे. महागाई वाढते. अशामध्ये महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून महिलाही कुठेतरी सक्षम. आपण बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण जर जाल तर ज्या कंपन्या आपल्याकडे 150 कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या सुविधा आहेत. त्याच्यामध्ये अपंगांसाठी सुद्धा आपण एक सेल ठेवलेला आहे. कारण काही कंपन्यांमध्ये एक राखीव कोटा असतो अपंगांसाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक अपंगांना त्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याच्यामुळे महिलांसाठी सुद्धा एक वेगळं दालन आहे. त्याच्यामध्ये आपण कोर्सेस आहेत मध्ये ब्युटी पार्लर कसे चालवावे किंवा ब्युटिशियन कसे हवेत मेहंदी कोर्सेस आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत त्या पात्रतेनुसार. आता काही महिला किंवा आजच्या महिला तरुणी आहेत त्यासुद्धा अधिकाधिक चांगल्या शिकलेल्या आहेत. मग त्यांना ग्रॅज्युएशननंतर संधी उपलब्ध होत नाही. मग त्यांना ही संधी आपण आज या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत आहोत. आणि त्याच्यामध्ये त्यांना कोर्सेस शिकूनसुद्धा प्लेसमेंट नोकरीसुद्धा त्यांना उपलब्ध ताबडतोब कसलाही चार्ज न घेता. आता हे जे आम्ही रोजगार मेळावा केलेला आहे ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही तरुणांकडून कुठलाही चार्ज न घेता संपूर्णपणे मोफतपणे हा उपक्रम आपला सुरू आहे. आणि त्याच्यामधून कुठल्याही कंपनीकडून आपण पैसे न घेता त्यांना संपूर्णपणे प्लेसमेंट आणि कोर्सेस हे केले जातात. काही कंपन्या वेळेवरती पगारही देत नाही. अनेक लोकांना रोजगार तर भेटतात पण अनेक कंपन्या पगार देत नाही. त्यामुळेही युवकांमध्ये फार अडचणीचं चित्र असतं. काय सांगतो. आता बघितलं असेल तर ह्या ज्या कंपन्या आलेल्या आहेत आमच्याकडे त्या कंपन्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही मोजून मापूनच त्या कंपन्या या ठिकाणी बोलवलेल्या आहेत. पण ज्या कंपन्यांची विश्वासार्हता चांगली आहे ज्या कंपन्यांकडून व्यवस्थित पेमेंट दिलं जातं आणि ज्या कंपन्या व्यवस्थित आपल्या मार्केटमध्ये तग धरून आहे अशाच कंपन्या आपण या ठिकाणी बोलवलेल्या आहेत. आणि नक्कीच त्या कंपन्यांच्या माध्यमातून आजच्या युवकांनाही चांगली संधी प्राप्त होईल. सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने 10 लाख लोगों को रोजगार देने की बात की थी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना की शुरुआत की गई थी लेकिन कहीं ना कहीं आप भी युवा बेरोजगार है. आप देख रहे हैं किस तरीके से लोग यहाँ पर युवा पहुँचे हुए. आप इस पर क्या कहते हैं. जरूर इसमें युवा रोजगार के बारे में उद्योग डिपार्टमेंट के अंतर्गत MIDC में बाद में जैसे भी एक रोज़गार उपलब्ध होते हैं इसके लिए भी मैं एक शासन की ओर से भी एक रोज़गार मेळावा लेने वाला हूँ. उसमें भी शासन की ओर से जो भी सुविधा प्राप्त होने वाली है उसके भी बारे में हम लोग सबको बताने वाले हैं कि किस तरह से इस अधिकाधिक तरुणों को सक्षम करके उनको नौकरी की उपलब्धता आज कार्यक्रम किया गया ऐसे और रोजगार को लेकर के और भी आगे कार्यक्रम होना चाहिए. जरूर ऐसा है. हम लोग जैसे आज हमने किया हुआ है प्रोग्राम वैसे ही प्रोग्राम आगे जाके हम लोग करने वाले. और इसमें हम लोग जैसे ही कंपनी हमसे अटैच रहने वाली है और जैसे ही
लोग यहाँ हमारे पास आएंगे। जैसे आज आप देखे रहेंगे कि कुर्ला ही नहीं बल्कि मुंबई आसनगांव से बाहर से भी लोग, बहुत सारे लोग यहाँ पे आए हैं। तो इसकी वजह ही यही है कि क्योंकि ये उपक्रम ज़्यादा करके कोई लेते नहीं है, क्योंकि इसमें कैसा है कि हम लोग मुफ्त सब ये कर रहे हैं और मुफ्त तरुणों को अधिक सुविधा ये मिलनी चाहिए, इसके लिए हम लोग कोशिश करतो। सरकारी नोकऱ्यांच्या आहेत काही समस्या? नक्की सरकारी नोकऱ्यांमध्ये आपण बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा काल जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता भरती पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि त्यामध्ये विविध महाराष्ट्र सरकारची जी आस्थापना आहे, विविध मंत्रालय संदर्भात असतील, विविध कार्यालयामध्ये असतील, तर त्यासुद्धा भरतीची प्रक्रिया आता सुरू केली जाते। सर एक लास्टली सवाल है सर, अभी रमजान चल रहा है और आने वाले होली नक्कीच आम्ही आज पहिला प्रयत्न केलेला आहे आणि या पहिल्या प्रयत्नामध्ये इथे आलेल्या प्रत्येक तरुणाला सॅटिस्फाईड करणं हे मी त्या कंपन्यांना आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं येणारे प्रत्येक तरुणांना आमचे सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सर्व त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने भविष्यामध्ये जर का तशी मागणी झाली तर भविष्यामध्ये आम्ही जेव्हा काही रोजगार मेळावा घेऊ त्यावेळेमध्ये मग अजून आपण मोठ्या प्रमाणावरती हा मेळावा घेऊन कशा पद्धतीने यशस्वी होईल। शेवटचा प्रश्न आहे युवकांसाठी, ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये आमच्या कुर्ला विधानसभेमध्ये ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी मुलं ही 10वी 12वी की जी अनस्किल्ड मुलं आहेत आणि ज्यावेळेला आम्ही इलेक्शनमध्ये आमचे माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या इलेक्शनमध्ये या संपूर्ण विभागामध्ये फिरलो तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्याच मुलांना नोकरीची गरज आहे आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापासून मनामध्ये हा विचार होता। माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर, आमचे सर्व पदाधिकारी, स्वतः मी याच्यावरती आम्ही विचार करत होतो आणि आत्ता इलेक्शनमधून मोकळं झाल्यानंतर या भव्य मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आज मला सांगायला खूप आनंद होतो आहे की जवळजवळ 142 कंपनीने या ठिकाणी पार्टिसिपेट केले। त्या व्यतिरिक्त जवळजवळ 20 कोर्सेस असे आहेत की जे आम्ही फ्री ऑफ चार्ज या मुलांना आम्ही ऑफर केलेले आहेत आणि संपूर्ण कुर्ला विधानसभा तर मुलं आलेलीच आहेत, परंतु अगदी डोंबिवलीपासून पनवेलपासून मुलं या ठिकाणी आलेली आहेत। म्हणजे आपण बघताय की नोकरीची किती गरज आहे मुलांना आणि आमचं टार्गेट आहे की येत्या विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत येत्या 3 ते 4 वर्षामध्ये कमीत कमी 5000 मुलांना आम्ही नोकरी देण्याचा आमचा हा टार्गेट आहे। जागा आपण देखा कारण की एवढ्या मोठ्या कंपन्या इथे पोहोचलेल्या आहेत, एवढ्या संख्येत आहेत, गर्दी आपण होत चाललेली आहे, ही जागा घेतली असती तर अजून बरं झालं असतं असं वाटतं। नाही, बरोबर आहे आपलं की आम्हाला पण एवढी कल्पना नव्हती की एवढा मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळेल, परंतु आज जर आपण बघताय की हे तिन्ही हॉल जवळजवळ खचाखच भरलेले आहेत म्हणजे मुलांना नोकरीची किती गरज आहे, या अशा प्रकारच्या कार्यक्रमांची किती गरज आहे हे आपण पाहत आहे आणि म्हणूनच आम्ही हा अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। आपला प्रश्न एकदम बरोबर आहे। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 70 लाख बेरोजगार लोक येतात, 70 लाख। शासन तर त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतेच, परंतु आपण लोकप्रतिनिधी म्हणा किंवा सामाजिक संस्था यांनीसुद्धा अशा प्रकारे जर नोकरीची जर ऑफर दिली, अशा प्रकारचे मेळावे लावले तर निश्चितपणे बऱ्याचशा मुलांना नोकरी मिळेल आणि बरीच घरं ही आज या ठिकाणी चालतील। बोललं जातं पण आज बेरोजगारी संपत नाही आहे, वाढत चालली आहे, त्यामुळे शिक्षण घेऊन मुलं बाहेर निघत आहेत, पण बेरोजगारीचा सामना करावा लागतो, दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल। नाही, बरोबर आहे, बेरोजगारी खूप आहे। त्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपण हायर एज्युकेशनसाठी जात नाही। मला तर मुलांना हे सांगायचं की तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जा, कारण आज या ठिकाणी जी मुलं आलेत ही ज्यांना 50 लाखाचं पॅकेज पाहिजे, ज्यांना 25 लाखाचं पाहिजे अशी नाही आलेले आहेत। या ठिकाणी जी मुलं आलेत ती ग्रॅज्युएट्स आहेत, मॅक्सिमम ग्रॅज्युएट आहेत, कोण 12वी आहे, कोण 8वी आहे, कोण 7वी आहे, कोण 10वी आहे। तर असा प्रकार असल्यामुळे आपण म्हणतो नोकऱ्या आहेत, परंतु हायर एज्युकेशनसाठी नोकऱ्या आहेत। मग ह्या अशा क्लासला कोण देणार?
आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचे हे मेळावे या ठिकाणी आयोजित करतो. महिलांना पण यामध्ये सहभागी व्हायला का नाही ठेवलं? कारण की महिला पण त्यांना पण गरज आहे कामाची, त्यांना का नाही ठेवलं? महिलांसाठी सुद्धा आहेत. आम्ही युवक आणि युवतीसाठी दोघांसाठी आपण ठेवलं ही अपॉर्च्युनिटी. एजुकेशन की बात कर रहे हैं, लेकिन हम भारत देश की बात करें तो अलग अलग तरह की शिक्षा का निर्माण किया गया है. अगर बात करें मुस्लिम वाले स्कूल की या बात करें गैर इंटरनेशनल की, कहीं ना कहीं सिलेबस में बहुत चेंज किया गया है. जीएसटी के दायरे में उसको लाया गया. आपको नहीं लगता ये बड़ी बात है? हाँ, एजुकेशन कैसे ले सकते हैं? नहीं, ये बात तो मैं सहमत हूँ आपके बात से, क्योंकि एजुकेशन में टैक्सेस नहीं लाना चाहिए. मैं आपसे सहमत हूँ. एजुकेशन में बिल्कुल कोई भी प्रकार का टैक्स नहीं होना चाहिए. परत खूप छान उपक्रम आहे आणि हा सगळा विषय आम्ही आमचे आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्यासोबत आम्ही ही चर्चा करून हा एक चांगला संकल्प करण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आज जागा कमी पडली असं वाटतंय? हो, नक्कीच. तुम्ही बघत असाल की ही पहिलीच आपण या विधानसभे स्तरावर आणि शाखा क्रमांक 169मध्ये आपण हे जे आयोजन केलेलं आहे, तर तुम्ही बघत असाल की आता हॉल, बाहेरचा परिसर आणि एक वरचा पण आपला हॉल आहे. तुम्ही जर तिकडे चक्कर मारली असाल तर तो देखील तिकडे फुल झालेला आहे. जवळजवळ मला वाटते 140 ते 150 कंपन्या त्यांनी इथे सहभाग केलेला आहे. एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या कंपन्यांचा सुद्धा प्रतिसाद आहे. तो सुद्धा आपण एक प्रशंसनीय आहे. किती लोकांना रोजगार भेटेल? नक्कीच. आता मला वाटते जवळजवळ आपला 1,500 हजारचं प्लस आत्तापर्यंत जो काउंट आहे, जिथे रजिस्टरवर नोंदणी आहे आणि त्याच्यामधून अजून चालूच आहे. आणि ही जी वेळ आहे 3 वाजेपर्यंत जो आहे, याच्यामध्ये जास्त फ्लो असं त्यांचे HR आणि बाकी जे ऑर्गनायझर आहेत त्यांचं म्हणणं आहे की दुपारच्या काळामध्ये, दुपारच्या वेळेमध्ये जास्त प्रतिसाद आणि जास्त लोकांची संख्या इथे येते. त्या अनुषंगाने अजून अधिक एक 2,000चं टार्गेट आम्ही क्रॉस करण्याच्या ह्याच्यामध्ये आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की 2,000चं टार्गेट नक्कीच क्रॉस होईल. त्यापैकी मॅक्झिमम आम्ही जेवढं जास्तीत जास्त आपल्या युवकांना, युवतींना जेवढं रोजगार उपलब्ध करून देता येईल तो आम्ही ऑलरेडी त्या कंपनीवाल्यांशी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि नक्कीच आम्ही त्यांना जास्तीत जास्त लोकांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, रोजगार एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी मनापासून मंगेश कुडाळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि शिवसेनेचे मनापासून अभिनंदन करतो. सुशांत, असे मेळावे किती महत्त्वाचे काय वाटतंय? जेणेकरून रोजगाराला कुठेतरी बढ़ावा मिळेल. कारण आता परीक्षा संपत आहेत. मुलं परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या करिअरच्या नवीन वाटा शोधत असतात आणि या वाटांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यामुळे अशा कोर्सेसची आणि करिअर मार्गदर्शनची खूप आवश्यकता आहे. मी आत्ताच या ठिकाणी त्यांना विनंती केली की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण संपूर्ण विधानसभेत राबवावेत. चांगला उपक्रम आहे, याची उपयुक्तता आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुणांनी गर्दी केली आहे. पाहता असं वाटतंय की रोजगाराची फार महत्त्वाची फार गरज आहे युवकांनाही. कारण की प्रशिक्षण घेऊन युवकांना रोजगार नाही भेटत. अनेक कंपन्यांचे ते तुम्ही काढत नसतात. बरोबर आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं आणि त्या योग्य मार्गदर्शनाप्रमाणेच योग्य जॉबही मिळणं गरजेचं असतं. त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिकायला भेटेल कोर्स. वरच्या फ्लोअरवरती त्यांनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती दिली आहे, जी सरकारी असतील, निमसरकारी असतील, त्यांची माहिती इथे कशा प्रकारे. आज आमच्या नेहरूनगर 169 शाखेमध्ये आमचे कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर आणि जय कुडाळकर यांच्या प्रयत्नाने इकडे भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. तर आज आम्ही 10 वाजल्यापासून हा मेळावा चालू केलेला. आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. 300 लोकांची एंट्री झालेली आहे. पुन्हा आम्ही वेगवेगळ्या NGO तर्फे इकडे म्हणजे मोफत कोर्सेस पण ठेवलेले आहेत. त्याला पण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळ्यांचा. तर म्हणजे आजकाल बेरोजगार युवक खूपच आहे, म्हणजे असं आम्हाला निदर्शनास आलं. म्हणून साहेबांनी आणि जय कुडाळकरांनी प्रयत्न करून म्हणजे प्रथम संस्थेतर्फे आणि वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, ते म्हणजे अगदी हाऊसकीपिंगपासून IT इंजिनियरपर्यंत सगळ्या सेक्टरमधले इथे आम्ही जॉब देणार आहेत. आणि ऑन द पैमाने पे उन्होंने युवाओं के लिए ये जॉब का उन्होंने ये फंक्शन रखा है और उनके लिए रोजगार के लिए उन्होंने युवा को
जॉब्स दे रहे हैं, तो उनको धन्यवाद करना चाहते हैं। और देख सकते हैं कि भीड़ है, सब आए हुए हैं। ये कहना चाहते हैं। आपके इलाके में भी काफ़ी लोग बेरोजगार हैं, उधर भी रोजगार की जरूरत है, तो आप भी उधर ऐसे इस तरीके का कैंप आयोजित करेंगे? हाँ, ज़रूर करूँगी। वहाँ से भी यहाँ पे लोग आए हुए हैं, मैंने काफ़ी लोगों को मैंने देखा है, और हमारे इधर भी हम ज़रूर करेंगे। थैंक यू। आज आमच्या नेहरूनगर 169 शाखेमध्ये आमचे कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर आणि जय कुडाळकर यांच्या प्रयत्नाने इकडे भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। तर आज आम्ही 10 वाजल्यापासून हा मेळावा चालू केलेला आहे। आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। 300 लोकांची एंट्री झालेली आहे। पुन्हा आम्ही वेगवेगळ्या NGOतर्फे इकडे म्हणजे मोफत कोर्सेस पण ठेवलेले आहेत, त्याला पण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळ्यांचा। तर म्हणजे आजकाल बेरोजगार युवक खूपच आहे, म्हणजे असं आम्हाला निदर्शनास आलं। म्हणून साहेबांनी आणि जय कुडाळकरांनी प्रयत्न करून म्हणजे प्रथम संस्थेतर्फे आणि वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, ते म्हणजे अगदी हाऊसकीपिंगपासून IT इंजिनियरपर्यंत सगळ्या सेक्टरमधले इथे आम्ही जॉब देणार आहेत। आणि ऑन द त्या खुर्चीशी आता सन्माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेब मागणी करत आहेत। त्यांच्यासोबत आजच्या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना विभाग प्रमुख जय मंगेश कुडाळकर, विभाग प्रमुख श्री विनोद कांबळे साहेब, तसेच कुर्ला विधानसभा प्रमुख श्री नंदू राणे साहेब आणि सर्वच कुर्ला विधानसभेतील शिवसेनेचे सर्वच शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, सर्वच वरिष्ठ पदाधिकारी, बाहेर बघितलं तर 500पेक्षा जास्त स्टुडंट्सनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। तर साहेबांना आणि जय कुडाळकर यांना मला मनापासून धन्यवाद करायचा आहे। जी लोकांची गरज आहे, युवा शक्ती जेव्हा सशक्त होईल तेव्हा आपला नक्कीच विकास होईल। सो थँक्यू सो मच। असे उपक्रम आम्ही नेहमी राबवत राहू आणि सर्वांनी या संधीचा उपभोग घ्यावा। थँक्यू सो मच। पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग असलेला भव्य असा रोजगार व मुफ्त कोर्सेस मेळावा इथे आयोजित केलेला आहे। जवळपास 500पेक्षा अधिक केंद्र में रखा गया है प्रोग्राम अब हमारे श्री आमदार मंगेश जी कुणालकर की तरफ से, और इसमें काफ़ी लोग जो पढ़े लिखे हैं, बच्चे हैं, काफ़ी एरिया के लोग हैं, आजू बाजू के लोग हैं, बेरोज़गार हैं, उनको यहाँ पे रोज़गार मिलेगा। और बहुत ही अच्छा ये सामने कदम उठाया है, तो साहब को हम लोग इसके लिए धन्यवाद देते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हमारे लाडले आमदार श्री मंगेश कुडाळकर इनके प्रयत्नों से जो बेरोजगार पदवीधर लोग हैं, जिनको अपने नौकरी का तैयारी कर रहे मंगेश साहब अपने बाला साहब ठाकरे सभागृह में, ये बहुत अच्छा काम है।